नमस्कार मित्रांनो. या कथेचे पहिले 2 भाग अपलोड केले आहेत, त्यामुळे ते नक्की बघा. चला आपण भाग 3ला सुरुवात करूयात. विमानाने जेव्हा दुबईच्या जमिनीला स्पर्श केला, तेव्हा माझ्या मनात भीतीचा गोळा आला होता. लख्ख दिवे आणि आकाशाला भिडणाऱ्या इमारती पाहून डोळे तर दिपूनच गेले होते. पण या सौंदर्यामागे माझ्या आयुष्याचा कोणता काळोख दडला आहे याची मला कल्पनाही नव्हती. विमानाबाहेर पडताच झवेरीचे 2 अंगरक्षक तिथे उभे होते. त्यांची शरीरयष्टी पाहूनच तिथल्या लोकांच्या ताकदीचा अंदाज मला येत होता. 6.5 फूट उंची, पिळदार मिशा आणि अंगातले ते अरबी पोशाख. मला एका आलिशान रोल्स रॉयस कारमध्ये बसून शहरापासून थोड्या लांब असलेल्या एका भव्य विलामध्ये नेण्यात आले. तो महाल एखाद्या स्वप्नातल्या जगासारखा होता, पण माझ्यासाठी तो एक सोन्याचा पिंजरा होता. महालात शिरताच समोर एका मोठ्या सोफ्यावर एक माणूस बसला होता. त्याचं नाव होतं शेख सुलतान. सुलतान दिसायला एखाद्या पहाडासारखा होता. अंगात पांढरा झब्बा, डोक्यावर रुमाल आणि नजरेत इतकी जरब होती की कोणीही त्याच्यासमोर उभं राहताना थरथर कापेल. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि अरबी भाषेत झवेरीला काहीतरी विचारलं. झवेरीने मान डोलावली आणि हसून तिथून निघून गेला. सायली, आजपासून तू या महालाची राणी आहेस, पण फक्त रात्रीसाठी. सुलतानचा आवाज एखाद्या सिंहाच्या गर्जनेसारखा होता. त्याने मला जवळ बोलावले. त्याच्या शरीरातून उड आणि अत्तर, त्यांचा एक उग्र पण नशिला दर्प येत होता. त्या रात्री समीर आणि विक्रमच्या त्या 5 मिनिटाच्या खेळाची आठवण मला पुन्हा येत होती. पण इथे खेळ वेगळाच होता. सुलतानने मला त्याच्या बेडरूममध्ये नेले, जिथे खिडकीतून पूर्ण दुबई शहर दिसत होतं. त्याने मला आपल्या राकट हातांनी कवेत घेतलं. त्याचा स्पर्श विक्रम किंवा झवेरीपेक्षाही कितीतरी पटीने जास्त ताकदवान आणि अनुभवी होता. त्या रात्री सुलतानने मला ज्या प्रकारे अनुभवलं, त्यातून मला समजलं की या अरबी लोकांची ताकद काय असेल. तासनतास तो सुख संघर्ष सुरू राहिला. माझ्या शरीराचा कोपरा शहारला होता. सुलतानच्या त्या अफाट आणि बेधुंद प्रहाराने मला खऱ्या अर्थाने तृप्त केलं होतं. पण मनात कुठेतरी समीरच्या त्या धोक्याचा विचार शूल टोचल्यासारखा टोचत होता. सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा सुलतान तिथे नव्हताच. पण बेडवर एक महागड्या हिऱ्यांचा हार आणि एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, आज रात्री माझे काही मित्र येणार आहेत, त्यांच्यासाठी तयार राहा. माझे पाय लटपटू लागले. म्हणजे समीरने मला फक्त एका माणसाला नाही, तर या संपूर्ण टोळीला विकलं होतं. दुपारी समीरचा दुबईच्या नंबरवरून फोन आला. काय सायली, दुबईची हवा मानवली का? झवेरीने सांगितलं की सुलतान तुझ्यावर खूप खुश आहे. आता फक्त आजची रात्र नीट सांभाळून घे, मग तुला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही. समीरचा तो निर्लज्ज आवाज ऐकून मला त्याची चीड आली होती. रात्रीचे 12 वाजले होते. महालाच्या हॉलमध्ये सुलतानसोबत त्याचे अजून 3 मित्र बसले होते. ते सर्वजण सुलतानसारखेच धिप्पाड आणि रांगडे होते. त्या सर्वांच्या नजरा माझ्यावरती खिळल्या होत्या, जणू काही मी एखादी शिकारच होते. सुलतानने मला खूप खुणवलं आणि त्या तिघांसोबत वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी पाठवलं. त्या रात्री त्या आलिशान खोलीत जो थरार रंगला, तो शब्दात सांगणं कठीण आहे. त्या तिघांच्या अफाट ताकदीसमोर मी पूर्णपणे हतबल झाले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझं शरीर त्या सुखाला प्रतिसाद देत होतं. भीती आणि ओढ, त्यांचं एक विचित्र नातं तिथे तयार झालं होतं. सकाळी जेव्हा मी आरशात पाहिलं स्वतःला, तेव्हा माझ्या शरीरावर त्या रांगड्या हातांच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. पण धक्का इथेच थांबला नाही. सुलतान खोलीत आला
आणि त्याने समीरचा तो किचन व्हिडिओ माझ्यासमोर लावला. तुला वाटलं समीर हा व्हिडिओ कोणाला दाखवणार नाही? त्याने हा व्हिडिओ मला आधीच विकला आहे सायली. तू आता भारतात कधीच परत जाऊ शकणार नाहीस, कारण अधिकृत कागदपत्रांवर तू आता माझी गुलाम म्हणून साईन केली आहेस. सुलतान क्रूरपणे हसला. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. समीरने मला फक्त सुख उपभोगण्यासाठी नाही, तर कायमचा गुलाम म्हणून विकलं होतं. आता या सोन्याच्या पिंजऱ्यातून माझी सुटका होणं अशक्य होतं. पण कथेचा खरा ट्विस्ट अजून बाकी होता. सुलतानने मला एका अशा गुप्त तळघरात नेले, जिथे समीर आणि विक्रम साखळदंडाने बांधलेले होते. तुला काय वाटलं सायली, हे दोघे सुखात राहतील? ज्याने आपल्या पत्नीचा सौदा केला त्याला मी जिवंत कसं सोडणार? सुलतानने बंदूक काढली आणि समीरच्या डोक्याला लावली. आता सायली समीरला वाचवणार की आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणार? दुबईच्या त्या महालात अजून कोणते रहस्य दडले आहेत? मित्रांनो, या पुढचा क्लायमॅक्स जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 4 नक्की लिहा. ही कथा आता एका अशा वळणावर आहे जिथे रक्ताचा आणि सुखाचा खेळ एकत्र रंगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.